मी आहे आनंद पवार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण मलबार हिलला हँगिंग गार्डनच्या बाजूला हा नॅचर ट्रेल वॉकवे बनवलेला आहे। लाकडी पूल, एक प्रकारचा लाकडी पूल बनवलेला आहे। सिंगापूरच्या धर्तीवरती या ठिकाणी हा पूल बनवण्यात आलेला आहे। सरकारने गुढीपाडव्याच्या दिवशी याचं लोकार्पण सोहळा केला आहे। खास सर्वांसाठी हा उपलब्ध आहे। 25 रुपये तिकीट आहे। ऑनलाईन बुक करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी काउंटरवरती येऊनही बुक करू शकता। या ठिकाणी येण्यासाठी प्रथम तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल, नाहीतर इथे खालीपकड तुमचा हेलपाटा होईल। त्यासाठी तुम्हाला प्रथम ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं आहे। तेव्हा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया, आनंद लुटूया व्हिडिओचा। मित्रांनो, आपल्याला मलबार हिलला जाण्यासाठी प्रथम तुम्हाला चन्नी रोडला उतरून जावं लागेल। मित्रांनो, आपण आता चन्नी रोडवरून टॅक्सी पकडलेली आहे। आता आपण त्या ठिकाणी जात आहोत। त्या आजूबाजूचा व्ह्यू आहे हा मलबार हिलचा। मित्रांनो, आपण आता असंच इथून आलो टॅक्सीनी। समोर टॅक्सी दिसते आणि हा समोर इकडे हँगिंग गार्डनला रोड जातो आणि परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज चौक दिसतोय, त्याचा बोर्ड आहे। आणि इथून आतमध्ये आपण जायचं आहे। समोर उन्नत मार्ग लिहिलेला आहे, जय श्रीराम। इथून आपण आतमध्ये जायचं आहे। हे समोर मठ आहे, हनुमान मंदिर। दिसतोय तो काउंटर आहे, स्कॅनर लावलेला आहे समोर आणि इथून तिकीट बुकिंग करू शकता तुम्ही, पण आता काउंटर बंद आहे। भारतीय लोकांसाठी 25 रुपये आहे, फॉरेनरसाठी 100 रुपये आहे। समोर काउंटर आहे, इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। जेव्हा आपल्याला मेल येतो तो मेल दाखवून इथून एंट्री आतमध्ये करायची आहे। त्याशिवाय तुम्हाला इथून आतमध्ये एंट्री मिळत नाही। आता हा ट्रेल चालू झालेला आहे, नॅचर उन्नत मार्गाचा हा ट्रेल चालू झालेला आहे। इथून आजूबाजूचा व्ह्यू आहे असे आहे। हे समोर दिसतंय वरच्या साईडला ते हँगिंग गार्डन आहे आणि त्या साईडला म्हातारीचा बूट आहे आणि या साईडला समोर चौपाटी दिसते। सातशे मीटर लांबीचा हा लाकडी पूल बनवलेला आहे। आजूबाजूला संपूर्ण झाडी आहे, झाडीमधून आहे हा ब्रिज, लाकडी ब्रिज बनवलेला आहे। आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज येत आहेत। जंगल सफारी एक प्रकारची बनवलेली आहे। जंगलामधून हा लाकडी पूल बनवलेला आहे। हे समोर कॉमन महिना आहे त्या जंगलामध्ये।
समोर निगराणीसाठी CCTV पण बसवलेले आहेत. समोर इथून चौपाटी दिसते, स्पष्ट पाहू शकता तुम्ही, समोर दिसते ती. समोर CCTV पण बसवलेले आहेत. समोर बघा आजूबाजूला झाडं दिसत आहेत, किती उंच उंच झाडं आहेत. हे समोर हँगिंग गार्डन आहे, इथेच म्हातारीचा बूट आहे. फणसाचं झाड समोर दिसतंय, त्याला छोटे छोटे फणस आलेले आहेत. इंडियन गोल्डन ओरिओले हा पक्षी आहे वाटतं या जंगलामध्ये. इलेफंट ॲपल, बॉटनिकल नेम डेलेनिया इंडिका. अटेंशन प्लीज, जो भी 8 बजे के अंदर गए वो बाहर आ जाए. जो भी 8 वाजता स्लॉट मध्ये आतमध्ये गेले त्यांनी 10 मिनिटात बाहेर यावे. चलो की चलो बस हो गया. दर एक तासाचा स्लॉट आहे. एका तासाने पब्लिकला आतमध्ये सोडलं जातं, दर 1 तासाने, आणि पुन्हा 1 तासातच बाहेर काढलं जातं. 8ला सुरुवात होते, समजा 8ला आला असेल तर 9ला बाहेर निघावं लागेल, 9ला आला असेल तर 10ला बाहेर निघावं लागेल. दर तासाने इथे अनाऊन्स होतं. ते न्यूजवाले समोर कव्हर करतायत. एंड झाला आता नॅचर ट्रेल वॉकवे. आता स्लॉट सोडू, 9 वाजता स्लॉट आतमध्ये सोडू नको. 9 वाजता स्लॉट आतमध्ये सोडू नको. इथे एंड झालेला आहे. समोर बाबुलनाथ मंदिर दिसते या साईडला. समोर चौपाटी दिसते.